पंढरपूर एका नामांकित हॉटेलमध्ये जो काही लाच देणे आणि घेण्याचा जो प्रकार झालेला आहे, त्या आमदार साहेबांचे सहाय्यक श्री नितीन सरडे यांनी सांगितले की हा आमचाच कार्यकर्ता आहे, अशी ते किरण गोडके यांच्याबद्दल जो काय व्यवहार झालेला आहे तो त्यात त्यांनी सांगितले की हा किरण गोडके कामगारांचा नेता आहे, ते कामगारांचे नेते नाहीत व नव्हते हे सांगायसाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतलेली होती. ते कामगार बी नाही, ते स्वतः कामगार नाहीत किंवा व्यापारी ठेकेदारही नाहीत, त्यामुळे त्यांना पैसे घ्यायचा आणि द्यायचा किंवा कामगार नेता संबोधन जायचं तर आम्ही किंवा दुसरं कुणी त्यांना संबोधायचा काही विषयच नाही. कारखाना निवडणुकीच्या वेळेस आणि विधानसभा निवडणुकीच्या टायमाला त्यांनी त्यांचा प्रचारात वापर वगैरे केलेला आहे, आमचा कार्यकर्ता आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे. तुमच्याबरोबर आंदोलनात त्यांनी सहभागी झाले होते तेव्हा तुम्हाला कळलं नाही काही त्यांच्याकडे? साहेब, आम्हाला त्यांनी माझा वैयक्तिक पाठिंबा तुम्हाला आहे म्हणल्यानंतर आम्हाला उठवता येते करायची आवड आहे, मी तुमच्याबरोबर प्रश्नाला बसतोय एवढं सांगितलं. आणि आम्ही रितसरच्या परवानग्या घेतलेल्या आहेत SP साहेबांकडे किंवा कमिशनर साहेबांकडे, कलेक्टर साहेबांकडे. या पत्रामध्ये त्याचा कुठलाही उल्लेख नाही. काही दिवस तुमच्याबरोबर उपोषणाला बसल्यानंतर त्यांनी स्वतः उपोषण सोडलं होतं. होय, त्यावेळेस तुमच्यात नाही काय सांगले त्यांना सहमती नाही एक कामगार नाही त्यांच्याबरोबर. आम्हाला पैसे मिळाले कारखान्याच्या सांगतो ज्या वेळेला ह्या किरण गोडकेने समजा ही दिली बाईट दिली, कोण मीडियावाले आणली होती कुणी आणली होती आम्हाला माहीत नाहीत, परंतु त्यांनी बाईट बाबा उपोषण संपले. आमचं उपोषण संपलेलं नव्हतं, आमचं उपोषण 15 दिवस ते 18 दिवसापर्यंत शेवटच्या चाललेलं आहे. आणि आमच्यातून फूस लावून काय लबाड लांडगेने 6-7 लोक आणली होती, पैसे घेतले, पैसे घेऊन त्या 7 लोकांनी परत रिटर्न 21 लोक तिथं उपोषणस्थळी आलेले होते. आमची मागणी आहे, आमचं जी 12% फरक, 15% फरक, 31 महिन्याचा पगार, एक बोनस आणि रिटेन्शन अलाउन्स आणि हंगामी कर्मचाऱ्याचा हक्काचा पगार, ही आमची मागणी ही आहे. राहिलेली ग्रॅज्युटी. कामगार आहेत तुम्ही रिटायर झालेले कामगार, त्यांनी त्यांच्या रकमेसाठी या रकमेसाठी आजपर्यंत कुठलंही आंदोलन केलं नव्हतं, परंतु आत्ताच हे आंदोलन का होत आहे? तुमच्या माहितीसाठी सांगतो, ह्या चेअरमन साहेबांनी कारखाना निवडणुकीच्या प्रचार काळात सभासदांचे, कर्मचाऱ्याचे, ऊस वाहतूक ठेकेदारांचे पैसे दिल्याशिवाय मी मुळी टाकणार नाही, बरोबर आहे. आणि ह्यानंतर 3 वर्ष सतत कारखाना चालला, 24,26,000 क्रशिंग झालं, तरीही पैसे दिले नाहीत. ह्या चेअरमन साहेबांनी प्रति टनाला 300 रुपये ज्यादा आपल्याला शिल्लक नफा मिळतो म्हणून सांगितलं. मग त्या 300 रुपये प्रमाणे 24,26,000 क्रशिंग दिलेलं आणि अधिक आता महाराष्ट्र शासनाच्या थक हमीवर NCDC बँकेने पैसे दिलेले, ह्याचा जर व्यवहार केला तर तो कुठं गेलेला आहे तो तेवढा आम्हाला सांगावा. पैसे 25 ऑगस्टला आले, 25 ऑगस्टला पैसे आले. 25 ऑगस्टला पैसे आल्यानंतर आम्ही 2, 3, 4 महिने वाट बघितली. चेअरमन साहेबांना म्हणलं, आम्ही विनंती केली, एक 5-5, 10-10 कर्मचारी जाऊन विनंती केली, त्यांनी कुठल्याही कर्मचाऱ्याला अजिबात पैसे देतो म्हणले नाही, नुसतं होय 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 ह्या नावाखालीही केलं. आम्ही ज्या वेळेला बाबा ही उपोषणाचा पत्रकार परिषद, त्यावेळेला त्यांना ती जाग आली. तुम्ही आंदोलन चालू केल्यापासून आतापर्यंत चेअरमन अभिजित पाटील तुम्हाला भेटले होते, साखर आयुक्त कार्यालयात मिटिंगला भेटले होते. मी ह्या कर्मचाऱ्याचं म्हणले बऱ्यापैकी सहकार्य केलेलं आहे. त्यांचं बोलणं झाल्यानंतर साहेब म्हणलं, मी 1 मिनिट बोलू का? बोला म्हणले. आपण जर ह्या विठ्ठल कारखान्याच्या रिटायर कर्मचाऱ्याला एकाला सहकार्य केलं म्हणून सांगा,
तर आम्हाला एकाला सहकार्य केलं असलं तर आम्हाला 1 रुपया बी देऊ नका. त्यांनी त्याच्यावर प्रत्युत्तर काहीसुद्धा दिलेलं नाही. आणि दिलेलं नाही. भेटच दिली नाही. हां, मी उपस्थानाला भेट दिली नाही. आज पुढची दिशा काय असणार तुमच्या आंदोलनाची का थांबले आंदोलन? पुढचे पैसे जर नाही दिले आम्हाला आम्ही वाट बघणार नाही, वाट बघणार नाहीतर अजून साखर आयुक्तालयासमोर पत्र देऊन आम्ही अजूनही सुद्धा उपोषण तिथं करणार.